गणेश पांडव सर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल त्यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने पाहिला तर खूप चांगला आवाज या स्पर्धेकरिता उपलब्ध झालाय। तर जाऊया दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचच्या दिशेने जिथे नाणेफेक जिंकून आई गावदेवी काजू बांधणपाडा बी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता जय शिल्पा राहुल 11 सोनटके टीमला। सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। स्वप्नील स्ट्राइक एंडला तर नॉन स्ट्राइक एंडला रुपेश। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय उत्तम पहिल्या षटकाकरिता आणि आमचे ऑफिशियल पंच बाला माने सर आणि श्याम कराळे सर मैदानाच्या आतमध्ये जात असताना नामांकित पंच आपण पाहतोय बाळा माने सर या स्पर्धेकरिता उपलब्ध झालेत। एक नामांकित पंच आहेत आपण ठाणे जिल्ह्यातील आपण विचार केला तर मोठं नाव पंचांच्या भूमिकेमध्ये आणि ते पंच आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 मध्ये स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं पाहिलं तर आजचा शेड्यूल ज्युनियर गटातील आणि गट असे आपण पाहतोय। पहिल्या 5 संघांच्या माध्यमातून अ गटात आपण क्वालिफायर मॅच मध्ये एक संघ पाहायला मिळतोय आणि ब गटातून 5 संघांमधून आपण एक संघ क्वालिफायर मॅच मधून आजच्या दिवसातून मॅच मधून पाहणार आहोत। आणि अ गटात आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना। पंचांचा इशारा येतो सामन्याला होते सुरुवात। या मॅचचा पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार पहिल्याच बॉलवर येतोय पहिला चौकार। स्ट्रायकर बॅटरला रुपेशला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय। न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोहन आपल्याला पाहायला मिळतोय। विकेटचं जरूर पतन झालंय। येणाऱ्या फलंदाजाला मात्र इथून स्वप्नीलच्या साथीनं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल। जेव्हा तुम्ही पार्टनरशिप बिल्ड कराल तेव्हा मात्र उच्चांक गाठला जातोय पहिल्या डावामध्ये आणि ते काम करावं लागेल या दोन्ही बॅटरला। परिस्थिती कशी असू द्या परंतु परिस्थितीमधून तुम्हाला वाट काढावी लागते आणि त्या धाबा मात्र इथून जोडावा लागतील या दोन्ही बॅटरला। यावेळेस मैदानात आलाय आणि गरजलाय चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषा पार
धमाका सिक्सर 6. आतमध्ये आला नाही, पहिल्याच बॉलवर गोलंदाजाला आसमान दाखवलं. 6 स्वतःच खातं खुलं केलं गेलंय. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षण नाहीये, खाली क्षेत्र पाहायला मिळतोय. इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना आपण डीप क्षेत्रामध्ये पाहतोय आणि त्या दरम्यान इथे मात्र धाबा मिळत आहेत. 2 धाबेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. फलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. जरूर एक विकेट मिळाली गोलंदाज उत्तमला, मात्र आतापर्यंत धाबा खर्च केलेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, जोरदार पाहायला मिळते, पण विकेटच्या समोर नसेल बॅटर. ज्या पद्धतीने पाहिलं तर ऑफ स्टंप सोडून जाणारा हा चेंडू असेल, त्या कारणास्तव नॉट आउट घोषित केलं गेलं. आणि एक धावसंख्या पाहिली तर 14 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 अंक जोडले गेलेत. एक विकेटचं नुकसान आपण पाहिलं. फलंदाज रुपेश हा 0वर बाद झाला होता. त्यानंतर मात्र रोहन आणि स्वप्नील हे फलंदाज आपण पाहतोय. पार्टनरशिप बिल्ड केली जाते पहिल्या डावामध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्या सत्रामध्ये 22 जमवल्या गेल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल 65 धावा उच्चांक गाठला गेला. आणि या मॅचमध्ये आता पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा जमा केल्यात. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जय शिल्पा राहुल 11 सोनटक्के टीम. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. फुलटॉस आहे ऑन साईडला. पंचांचा इशारा आलाय बीमरचा. नाही, ते मात्र संधी होती रनआउट करण्याची. कलेक्शन चांगलं झालं असतं तर मात्र बीमर चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र 3 धाबा फलकावर जोडल्या जातील बॅटच्या साहाय्याने. 2 आणि त्यानंतर 9च्या स्वरूपामध्ये 1 धाव. इथे मात्र तिसऱ्या पंचांनी मागणी केली. बीमर सन्माननीय स्वप्नीलजी जाधव ज्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत. तसेच कवाड गावातील ज्येष्ठ नागरिक आपण कुठे असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. तर तिसऱ्या पंचांची इथून मात्र निर्णय येतोय बीमर. च्या पद्धतीने पाहिलं तर खूप सारी हाईट पाहायला मिळाली आणि पंचांनी चांगला निर्णय दिला होता. परंतु क्षेत्ररक्षक कर्नाटक संघाने तो मात्र रिव्ह्यू ची मागणी केली गेली होती. 3 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 17 या अंकावर धावफलक. इथून पाहायला गेलं तर पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुभा असेल, बॅटरला संधी असेल या चेंडूवर मोठा फटका खेळण्याकरिता. यावेळेस चेंडू हवेत आहे, फ्री हिटचा चेंडू आहे. तो मात्र विकेट रनआउटच्या स्वरूपामध्येच फक्त मिळू शकते. इथं मात्र एक सिंगल धाव ची बढोतरी पाहायला मिळेल फलकावर. आणि धावसंख्या पाहिली तर 18 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिला चेंडू जरूर बीमर हाताळला गेलाय. त्यानंतर पुढील चेंडू पाहिला तर चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली.
तुमच्याकडे लाईन आणि लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय. त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. सचिन 11 अग्रीपाडा टीमला 22 धावावर रोखलं गेलं होतं. या मॅच मध्ये आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 खर्च झाल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 खर्च झालेत आणि फलकावर आपल्याला 18 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आदित्य, गोलंदाज ट्रॅकवर स्वप्नीलच्या विरोधामध्ये. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. स्वप्नीलच्या बॅट मधून येणारा हा षटकार 6. सहा धाबेने धावफलक 24 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते या सत्रामध्ये. पाहिलं तर यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. यावेळेस पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. क्षेत्ररक्षकाची सजावट पाहिली तर कुठेतरी चुकीची राहिली आहे आणि त्या कारणास्तव दंडित केलं गेलंय. अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या पाहिली तर 1च्या बढतीनं 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. गोलंदाज आदित्य पुढे एकदा. यावेळेस ऑन साइडला पुढे एकदा चेंडू त्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय. यावेळेस तू बाउन्सने निघून चालाय सीमा रेषा पार. चौकार करिता चौकाराच्या बढतीनं धावफलक 29-29. अख्खो टप्प्याचे चेंडू हाताळले जाते. स्वप्नीलला परभणीच दिली गेली. ह्यावेळेस चांगला चेंडू समोर ठेवला होता. ऑन साइडला फेवर करायचं होतं. चेंडू पासून दूर राहिले बॅटर. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली तर 29 वर 1. चांगलं टोटल पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर 4 षटकांचा सामना, 40 पेक्षा जास्त धावा, एक चांगलं टोटल. पुणे एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. वेस्टर्नच्या वरून जाणार हा चेंडू पाहायला मिळाला निर्धावाच्या स्वरूपामध्ये. चौकार खाल्ल्यानंतर मात्र पुढील चेंडू 2 चांगले राहिलेत गोलंदाजाचे आदित्यचे. चांगली लाईन लेंथ हाताळली गेली. धावसंख्या पाहिली तर स्थिर 29. तर मात्र शॉर्ट पाहिली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला सजवलं गेलंय. यावेळेस क्षेत्ररक्षक ऑन सेटला आहेत. स्ट्रोक खेळायचा होता बॅटरच्या माध्यमातून. चेंडू सरळ पायावर आदळला गेलाय. आणि इथून मात्र पंचांनी मागणी केली तिसऱ्या पंचांकडे.
तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावर धावा आहेत 30. च्या पद्धतीने पाहिलं तर पंचांचं बोट आकाशाकडे जरूर गेले होते. फलंदाजाने सांगितलं होतं की बॅट कनेक्ट झाली चेंडूला आणि तेच पडताळले गेलं आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चांगला निर्णय पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्रामध्ये. इथून मात्र चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार करीता धावसंख्या पाहिली तर चौकारच्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. 34 या अंकावर धावफलक. अशा पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने केली. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अल्लेख उंचवत असताना. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइड फेवर करायचा होता. नाश्ताक्यांकडे पैकी झाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून मात्र रोहन या फलंदाजाला परतावा लागेल. गरज होती काय हे धाबेची स्वतःला सांगत असेल. त्या पद्धतीने कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून मात्र ह्या बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागते. विकेटचं येईल मात्र पतन. फलकावर जोडल्या जातील. 2 धावेने धावफलक 37 दुपारचं सत्र आपण अनुभवत आहेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर खूप चांगला खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचा पहिला दिवस आपण अनुभवत आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पुढे चेंडू. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. विकेटच्या मागे चेंडू निघून चला. डायरेक्ट डोक्याचं ठरू शकलं असतं. दरम्यान एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट होते. सिंगल धावेने धावफलक 38 या अंकावर धावफलक. या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगल्या पद्धतीची राहिली होती. मात्र त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलंय. चांगल्या पद्धतीचे चेंडू हाताळले गेले, डिलिव्हर केले गेलेत. त्यानंतर फक्त 8च धावा आतापर्यंत खर्च केल्यात या गोलंदाजानं. चांगली लाईन लेंथ बॅटर समोर ठेवली गेली. यावेळेस डावकुऱ्याचा बॅटर स्वप्नील स्टॅकेनला यावेळेस पुढे ठेवला होता चेंडू. लंगून क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. 1 धावेकरिता चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना 39 या आकड्यावर 2 गडी बाद झालेत. जय चलपा राहुल 11 सोनटके टीम आपण बॅटिंग करत असताना पाहतोय.
टॉस हरल्यानंतर या मॅच मध्ये आई गावदेवी काजू बांधणपाडा बीच्या विरोधामध्ये चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026. कृष्णा पवार आणि निनाद लसने यांच्या आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. कुणालदादा लसने आणि सतीशदादा जाधव यांच्या आयोजनाखातील स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे हे पुरस्कर्ते प्रणेते आपण खऱ्या अर्थाने पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्यास भेटीत आली आणि हा स्पर्धेचा पहिला दिवस आपण एन्जॉय करताय. यावेळेस फुल टॉस आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय धमाका सिक्सर 6. धन्यवाद धन्यवाद. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं गेलं होतं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंनी धावफलक 45-45 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेलाय. यावेळेस पुणे एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र 2 धावा इथं मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक 47-47. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 जमवल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये 90 धावा जमवता आल्या आणि या षटकामध्ये पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 8 धावा जमा केल्यात. म्हणजे अंतिम षटकामध्ये कुठेतरी उल्लेख आहे तो उंच जात असताना आपण पहिल्या 2 चेंडूवर पाहिलंय. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अजून किती धावा जमवल्या जातील. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल 65 धावांचा उच्चांक गाठला गेला होता. या मॅच मध्ये मात्र त्यापेक्षा जास्त धावा बनवल्या जातील का. यावेळी चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि चांगला झेल इथे मात्र संपन्न केला जातोय, कंप्लीट केला जातोय आणि स्वप्नील या खेळाडूची मात्र इथून मात्र केली होती संपुष्टात विकेटचं पतन. न्यू बॅटर आपण पाहतोय भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वप्नील बाद झालाय. मात्र भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 47-47 वर 3 ही परिस्थिती पाहतो आपण. जय शिल्पा राहुल 11 सोनटक्के टीम. अंतिम 3 चेंडूमध्ये किती धावा जमा केल्या जातील. न्यू बॅटर आपण पाहतो स्ट्राईक एंडला. ह्यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक कॅच होता. कुठे धाव मिळणार नाहीये. त्या पद्धतीनं पाहिलं तर चेंडूची चांगली टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये महागडा जरूर ठरला होता, पण तो मागे काय घडलंय, पुढे काय करायचं या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं आतापर्यंत. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू पाहिले तर निर्धाव राहिलेत. विकेट मिळाल्यानंतर मात्र गोलंदाज आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय आणि त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सागर ह्या डाबातील अंतिम चेंडू, या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता सागर गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळेस अंतिम चेंडू निर्धावानं समाप्ती केली आहे आणि पहिल्या डावाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय शिल्पा राहुल 11 सोनटके टीमने बनवल्या 47
48 धाबांचा पाठलाग करावा लागेल. आई गावदेवी काजू पांदनपाडा बी समोर हे लक्ष असेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या डाबाच्या खेळामध्ये पाहिलं तर गोलंदाजी करत असताना उत्तमने पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा खर्च केल्या, विकेट मिळाली एक. आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर आदित्यनं 16 धाबा खर्च करत कुठली विकेट मिळाली नाही. तिसऱ्या षटकामध्ये जरूर विकेट मिळाली नसेल मनोजला, मात्र 90 धावा फक्त खर्च केल्या. आणि अंतिम षटकामध्ये सागरने इथून मात्र 8 धाबा देऊन एक विकेट मिळवली गेली. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये चांगला उल्लेख राहिला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या 2 षटकामध्ये पाहिलं तर उल्लेख खालावला गेला. नाही इथून मात्र गोलंदाजाचा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्या 2 षटकामध्ये फक्त 17 धाबा खर्च केल्या. आणि त्याच्या जोरावर पाहिलं तर 47 पर्यंत मजल मारता आली जयशिल्पा राहुल 11 सोनटके टीमला. तर मात्र 48 धाबा कशा पद्धतीनं चेस केल्या जातील. आई गावदेवी काजू बांधणपाडा बी आणि कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी राहील जयशिल्पा राहुल 11 सोनटके या टीमची. दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या डावामध्ये आवाज ऐकाल गणेश पांडव सरांचा. आपण ऐकत राहा, पाहत राहा कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 हा महासंग्राम. धन्यवाद. तर नक्कीच धन्यवाद सुनील पाटील. एक चांगला आवाज तुमच्यापर्यंत पाहतो. या पहिल्या दिवसामध्ये आलेल्या पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम क्रिकेटचं नियोजन, अप्रतिम आयोजन, दिमागदार, दर्जेदार एवन पद्धतीचं हे क्रिकेट तुम्ही पाहतात. आणि या कबाडच्या नगरीमध्ये पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं वाईस ऑफ वाडा, वाईस ऑफ केल्टन गणेश पांडव तुम्हा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 2026. एका साठी पाहू शकत नक्कीच सोनटके नक्कीच पाहतो. नक्कीच त्याच्या विरोधात पाहायला मिळते टीम आई गावदेवी काजू बंधनपाडा बी आपण पाहतोय. पहिली मॅच ज्या ठिकाणी इनफनं कशा पद्धतीमध्ये जिंकली गेली ती साठाची पहिल्या मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. आता दुपारच्या सत्रामध्ये पाहते थोडंसं मात्र हिट डिग्री पाहायला मिळते. एका साईडने टीम सोनटके धावसे की टोटल्स आहे ती मात्र 47 विजया करता 48 जमा यामध्ये इथे डिफेंड करण्याकरता फील्ड तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही बॅटर मंद मंद पावलाने आपल्या क्रिकेटच्या दिशेने येताना पाहू शकाल. ऑलमोस्ट या मॅच मध्ये 24 बॉल्स आणि 48 धावांचं लक्ष आहे. जबाबदार, दर्जेदार एकच व्यक्तिमत्व ज्याचा बोलबाला महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात चर्चेमध्ये राहिला आहे. निलेश गुरव अँड टीम कंपनी. त्यानंतर नक्कीच पाहू शकाल कुणाल दादा लसने अँड टीम कंपनी. अप्रतिम पाहू शकाल सतीश जाधव यांच्या माध्यमातून एक क्लासिक पर्सनॅलिटी थोडी त्यांची ओळख या विभागातील. त्यानंतर सचिन गुरव, दिनेश दलवी, वैभव पवार या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा अफाट मेहनत स्वरूप म्हणतात ना, पेरलं ते उगवतं. आणि अनेक दिवसांची मेहनत आहे या स्पर्धेकरता. आणि प्रिन्स मूवी यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. युट्यूबवर जॉईन असले सर्व मात्र नक्कीच युट्यूब प्रेक्षकांचं मनापासून या स्पर्धेबद्दल आभार. कारण सकाळी 17 या स्पर्धेकरता खूप सारा लाईक्स देखील आल्या गेल्या. बॅटिंग करण्याकरता सागर आणि त्याच्या साथीला आदित्य ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल्स आणि गेम स्टार्ट. सेकंड इनिंग पाहतोय जयशिल्पा राहुल 11 सोनटके अगेन्स्ट पाहू शकाल. नक्कीच आई गावदेवी काजू बंदरपाडा मी पाहतोय. पाडी केली जाणार आहे 48 धावा बनवायच्यात. गोलंदाजी मार्क वरती आला गोलंदाज नितेश. सायकल आपण सागरला पाहतोय. लॉस सायकल आदित्य. गेम ऑन झाली आहे तमाकच्या दिशेनं. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्लोअर लाईन ऑफ लेंथ. गुड बॉलिंग. फटू म्हणतो ना की स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं असेल ना तर स्टार्ट तुम्ही सुरुवात करा. आणि ती सुरुवात करत असताना सेन्सिबल क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट. कारण तोंडामध्ये सागर आणि डोक्यामध्ये बर्फ असेल ना तर तुम्ही क्रिकेटमध्ये प्रतीकाल देऊ शकाल. हे सेन्सिबल क्रिकेट आणि लेजर क्रिकेटचं प्रत्यक्ष उदाहरण वेगळं असतं. पहिला बॉल इथे मात्र डॉट केलाय, बॉल क्रमांक 2. सेकंड बॉल इथे मात्र ऑफ समोर खेळण्याचा प्रयत्न केला. हलकीशी इथे मध्ये स्वतः फॉल थ्रो मध्ये यावेळी झेलला केले कॅरी. परतावा लागेल मिस्टर सागरला 0 वरती. आज बॅक टू द डॉट.
माध्यमातून स्पर्धेकरता पाहू शकाल प्रत्येक मॅच मध्ये सामना मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते आणि समोर तुम्ही जर पाहिलं तर खेळाडू स्थान पाहतात ऑन साइड पाहू इतर खेळाडू स्थान पाहू शकाल थर्ड बँड आणि मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रेक्षणीय स्टँड पाहायला मिळतंय आणि चौ बाजूनं लाईन ऑफ लेंथ तुम्ही पाहतात आपली बॅक साइड थोडासा मात्र अग्रेसिव्ह होता बॉल परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळेल बॅटचा फेस थोडासा मात्र वेगाने आला आणि जरी क्लिअर असेल ना तरी मात्र तुम्हाला पहिल्यांदा तिथे थोडंसं बॅकपट करावा लागेल आणि त्याच पद्धती आतापर्यंत बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिला वन डाऊन स्वरूपाने उत्तम आपण पाहतोय उत्तम पद्धतीने मध्ये काम करावं लागेल हे नाव नाहीये याला सर आता सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि पाहू शकेल मी तारीफ करेन गोलंदाज नितेश कन्फर्म 100% अप्रतिम गोलंदाजी केली आहे सुपर अटॅकिंग गोलंदाजी पहिला बॉल डॉट दुसरा विकेट तिसरा सिंगल बॉल क्रमांक 4 चांगला बॉल आहे इथे मात्र ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न करतो बिग बॅटर उत्तमच्या बॅटमॅन पाहू शकाल आपण पाहू शकतो नक्की ज्या ठिकाणी सागर बाद झाल्यानंतर प्रेशर आणि आदित्यन उत्तम वरती असणार पूर्णपणे जबाबदारी 48 बनवायच्या त्या सहज बनणार नाहीत त्या तुम्हाला बनवाव्या लागतील खटपट करायच्या तिथे पण चांगली सुख खेळावं लागेल मेंटेन पावपे ॲज अ इम्पॉर्टंट क्रिकेट 4 बॉलचा किती कंप्लीट केलाय गोलंदाज नितेशनं यावली उडवलंय बॉलला इनसाइड कव्हर फटका इथे फसलाय मसाला इथे मात्र अप्रतिम सेल होईल कॅरी विकेटचं वर्तन विकेट क्रमांक 2 या ठिकाणी डाऊन उतार पाहायला मिळते 48 रन्स ऑन कार्ड विथ द मॅच तर रिक्वायर्ड टू 100 आपण जर पाहिलं आतापर्यंत नक्कीच एक जबरदस्त गोलंदाजी केली आहे 5 बॉल दिस कंप्लीट 1 रन अगेन्स्ट अँड 2 विकेट लॉस ऑफ म्हणजे एका रन्स नंतर मात्र 5 बॉल इथे मध्ये कंप्लीट केले ते मात्र नितेशनं आणि राईट ऑन द टार्गेट सिद्ध केलं पहिल्या ओव्हर्स मध्ये टीम मात्र 100% टीमचं कारण आता जे दबाव आहे आता प्रेशर आहे ते तर वाढणार आहे की जाई अवधी काजू बंधन पडा बी वरती कारण 48 बनण्याकरता इथे तुम्हाला आता मात्र येणाऱ्या 19 बॉलला डिफेंड करावा लागेल आणि इथे मात्र त्या 19 बॉल मोठे चूक खेळावे लागतील अंतिम बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज बॅटपडला जगेलाचा प्रयत्न होता हॉपस्टमला खेळण्यासारखा बॉल होता मिडनला आला शपथचा प्रयत्न केला थोडंसं मात्र बॅटपडला गेला स्पेल क्रमांक पहिला कंप्लीट झालाय टीम मध्ये पाहू शकाल नक्कीच 100% टीम कडनं आणि धावसंख्या फलकावरती आहे ती फक्त ना फक्त 2 विकेट लॉस ऑफ 1 रन ऑन कार्ड आता इथे 18 मध्ये बनवायच्या त्या नक्कीच पाहायला मिळतील 47 जमा बनतील की काय त्या नक्कीच डिफेंड केलं जातील का हे सर्व काय पाहण्याआधी कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा नक्कीच आपण पाहतोय कृष्णा निनाद 2026 देव डिझेल संधी ऐकूयात डिझेला वरती स्पेल क्रमांक 2 आपण पाहतोय 18 बॉल अँड 47 रन इन द मॅच आज तर कडक पडताना पाहायला मिळतीये प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच आहे यावेळी पहिला लोवर आणि स्लोअर बॉल परफेक्ट मध्ये पाहू शकाल थोडंसं लेट कनेक्शन पाहायला मिळाला टायमिंग जर प्रॉपर करू शकला असतं तर चांगल्या पद्धतीमध्ये पिकअप केलं असतं बॉलला इथे मात्र ती स्ट्रॅटेजी पाहायला मिळत नाहीये नवीन बॅटर मानस आपण पाहतोय मनोज आणि त्याच्या साथीला आपण पाहतो नक्कीच आदित्य सागर उत्तम देखील बाद झाला मग सागर दोन्ही विकेट मात्र आज कमी धावसंख्येवरती स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी सुपर अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते ओनली ओव्हर मोस्ट इम्पॉर्टंट पाहू शकाल त्या मॅच मध्ये सोनटकी टीम ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिलाय ना त्याला बॅटिंग करत असताना 47 रन्स ऑन कार्ड 24 बॉल्स मध्ये कंप्लीट केल्या विचार करता 48 धावा इथे मात्र त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न करते बॉल क्रमांक 3 स्विंग करतो बॉलला पाहू शकाल एका साइडनं लेग ब्रेक असेल हॉप ब्रेक असेल थोडंसं कटवर डिलिव्हरी हलक्या हाताने फेडण्याचं काम करतो व्हेरिएशन दिली जाते गोलंदाजी मार्क वरती असताना गोलंदाज पाहतोय ज्याने आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त त्या ठिकाणी मध्ये धावसंख्या कंप्लीट केली आहे ते आपल्याला पाहायला मिळते मिस्टर रुपेशला आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती असताना अशा पद्धतीची गोलंदाजी आहे ना ते पाहतो नक्कीच या मॅच मध्ये आणि आतापर्यंत या स्पेड मधील स्प्ले केले बॉलला वेट करून खेळलाय अप्रतिम बॅटपास पाहू शकाल मात्र फटका त्या ठिकाणी फसेल की काय
शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी मात्र प्रॉपर केलं नाही. इथे मात्र धोका डेंजर यांच्या दिशेनं देखील परतावा लागेल. विकेट कशा पद्धतीने आली आहे हे खूप समोर पाहू शकाल. इथे मात्र फेकी कलेक्शन झालं, त्यात पाहू शकेल की विकेट क्रमांक 3 या ठिकाणी मात्र बिग बॅटर उत्तमला परतावा लागेल. उत्तमने फलंदाजी करायची होती, हा इरादा घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला होता, मात्र मनस्थित करावा लागला नाहीये आणि विकेट क्रमांक 3 वरती यावली पाहायला मिळते टीम आई गावदेवी काजू बांधण पडबी पाहतोय. फक्त धावसंख्या ती फलकावरती 4 या धावसंख्येवरती आहे. तीन दिवसामध्ये नक्कीच या स्पर्धेला व्हिजिट देखील देतील. युवा क्लासिंग करणारी नुकताच पण झालेली स्पर्धा उपसरपंच मध्ये आमची देखील भेट दादांबरोबर झाली आणि खऱ्या अर्थाने 2 वाक्य देखील त्यांच्या ऐकायला मिळाले. निलेश दादा गुरु सुपर संडे मध्ये यतीन पाटील यांची स्पर्धा आम्ही कंप्लीट केली. या स्पर्धेमध्ये देखील वेळात वेळ त्यांनी देखील दिली होती. स्पर्धेकरता त्यांच्याकडे देखील आर्थिक सहाय्य अकलुलीकरांकरता पोहोचलं होतं. स्विंग थोडंसं जास्त केलं गेलं, बॉलला ऑफ संपासून थोडं दूर ठेवलं गेलं. व्हाईट बॉल मध्ये दर्शवताना पंच पाहू शकाल आणि धावसंख्या इथे मात्र वाढती जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 3 विकेट लॉस ऑफ कमबॅक इज हिअर. कारण मैदानच्या आतमध्ये काय चालू एका साईडमध्ये टीम सोंटकेने कमबॅक केलाय. कारण ऑलमोस्ट ते पाहू शकाल की विकेट्स डाऊन. कारण पहिल्या स्पीड मध्ये गोलंदाजी मार्क वरती असताना गोलंदाज निशेषनं फक्त 6 बॉल फेकले, विकेट्स 2 विकेट्स आणि फक्त एक सिंगल येईल. त्यानंतर बॉलिंग मार्क वरती इथे थोडासा ऑफस्टंपना खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला मात्र आडव्या बॅटनं फेस करायचा प्रयत्न होता. लाईन खूप चांगली आहे, लेंथ देखील पाहायला मिळते. एक बाय सुरूपणे दर्शवताना पंच एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 6 या धावसंख्येवरती आहे. रुपेश अप्रतिम गोलंदाजी, पहिला बॉल डॉट, दुसरा डॉट, दुसरा सिंगल, त्यानंतर रनआउट सुरूपणे मग विकेट्स. चांगला स्ट्रोक आहे यावली मात्र परफेक्ट डिफला खेळलाय. बॉल मध्ये निघून वॉटर स्टॉप जबरदस्त फील्ड पाहायला मिळते. शेड्यूल तिथे स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेला, अक्षरशः शेवटच्या मुमेंटला त्या ठिकाणी मात्र स्टॉप केले बॉलला. ॲज अ गुड फील्ड परफेक्ट वॉट पाहू शकाल. पण म्हणतो ना 11 प्लेयर ॲज अ इम्पॉर्टंट क्रिकेट. 11च्या 11 खेळाडू मोस्टली या मॅच मध्ये तुम्हाला महत्वाचे काय आहेत. कारण ज्या पण फील्ड अकली जाते ना, मग तुमचं लॉंग ऑन असेल, स्क्वेअर असेल, फाईन असेल, मिड विकेट असेल, हे तुम्हाला निश्चित पाहायला मिळते. 5 बॉल दिस कंप्लीट. आतापर्यंत 2 स्पेलचा खेळ ते कंप्लीट झालाय आणि 2 स्पेल नंतर धावसंख्या टोटल्स आहे ते आपण फलकावरती पाहतो नक्कीच 8 या धावसंख्येवरती. तर विजयामध्ये करता बनवायच्या 12 बॉल आणि 40 रन्स. प्रति षटकामागे 20 या धावेची सरासरी असणार. 6 बॉल 20 रन्स बनतील की काय, थोडंसं मात्र हार्ड प्रेशर असेल. कारण मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. मॅच 50-50 सेम पाहतोय. सोनटके अगेन्स्ट पाहू शकत नक्कीच आई गावदेवी काजू बंधन पडा पाहतोय. सुजल बॉलिंग मार्क वरती आलाय और क्रमांक 3 पहिला बॉल. चांगला बॉल होता, थोडंसं मात्र त्या ठिकाणी करायचा प्रयत्न होता. पाठ आणि बॉल मध्ये परिपूर्ण संपर्क. इथे मात्र दुसरा धाबायचा प्रयत्न. आता सुपर आणि बिग विंडो गेट 2 रन दिस कंप्लीट. त्याच्या टपलाईने 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड 10 या धावसंख्येत जाऊन पोहोचेल. वयाच्या 14व्या वर्षी जर्सी क्रमांक 10 प्रदान केला आणि भारताचा नाही पण वर्ल्ड मध्ये क्रिकेटचं देवता म्हणून मास्टर सचिन रमेश तेंडुलकर हे व्यक्तिमत्व. डाऊन दी ग्राउंड या ठिकाणी पाहू शकाल. स्क्वेअरला गेला बॉल, एक सिंगल. इथे मतलब थोड़ा सा मतलब एक्सेल पॉइंट ठेवावा लागेल. टीम मात्र पाहू शकाल की काजू बंधन पड़ा. यहाँ से लंबी रेस है, आपको दौड़ना पड़ेगा. अब अभी तक हो कवाड़ में, आपको पहुंचना है मीराबाई अंदर, तो एक्सप्रेस पकड़नी पड़ेगी. ना सिंगल से कुछ होने वाला है, ना रुकने से कुछ होने वाला है. हर गेंद के ऊपर नसीब देना पड़ेगी, हर गेंद के ऊपर बल्ला चढ़ाना पड़ेगा. जिस तरह की गेंदबाजी हो रही है ये बेहतरीन हो रही है. और क्रमांक 3 पाहतोय आतापर्यंत गोलंदाजी मार्कवरती असताना तसं की टोटल तुम्ही पाहतात निल्सन या आकड्यावरती डबल फिगर मध्ये. यावली मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, शेडू हवेमध्ये आहे. इथे मात्र पाहू शकाल की 30 सर्कल चार्ट मध्ये इनफिल्ड करेपर्यंत 2 धाबा सहज कंप्लीट केल्या गेल्या. मोठंसं खेळायचं आहे, मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक मध्ये टायमिंग करावा लागेल. कारण क्रिकेट खेळा टाइमचा आहे आणि टाइमनुसार क्रिकेट देखील खेळलं जातं. कारण सेकंद असं इम्पॉर्टंट क्रिकेट, एक सेकंदला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. आतापर्यंत स्पेल क्रमांक 3 जरी असेल तरी सुजलला प्रमोट केलं गेलंय आणि नवीन खेळाडू देणारी संधी हे तुमच्या गावाचं भविष्य आहे. एक गाव एकच शिकवतं, नाही नावासाठी नाही पैशासाठी, ओनली वन फक्त माझ्या गावासाठी.
चांगला स्ट्रोक इथे मात्र मोठा खेळायचा होता. बॉल मात्र ऑन साइडला पाहतोय. इथे आपल्याला पाहायला मिळते की खऱ्या अर्थानं पंच दर्शवताना आता पण चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या ओव्हर्समध्ये अक्षरशः 1 धाव आली, दुसऱ्या ओव्हर्समध्ये 6 धावा आल्या, 1 विकेट लॉस ऑफ आली आणि तिसऱ्या ओव्हर्समध्ये 6 ला तिथं केलं पूर्णपणे स्विंग आर्मीज पाहू शकाल. फ्लॅट अँड डिलिव्हरी चांगला बॉल होता. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं कंप्लीट झालंय आणि 3 ओव्हर्स नंतर धावसंख्या फक्त आहे ते फलकावरती 14. आता 6 मध्ये बनवायच्या 34 धावा. त्यात मात्र पाहायला मिळेल की अशा पद्धतीने मात्र डिफेंड केला जातील की काय. घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. ऐकूयात डीजे. कुणाल लसने यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डासिंग डायनामाइट पर्सनॅलिटी आणि स्पर्धेची खऱ्या अर्थानं अनमान शान निलेश गुरु यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा जिंकून घेणं पाहायला मिळतीये. सन्माननीय आदरणीय राहुलजी पवार या ठिकाणी आगमन झाले आपलं देखील स्पर्धेमध्ये. वेलकम 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 राहुलजी पवार, आपलं देखील स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. चांगला सुख खेळायचा होता. पूर्णपणे मॅच थोडेसे मध्ये शिक्काबुद्धित करत असताना टीम सोनटेके पाहतोय. आता 5 मध्ये बनवायच्या 33 धावा. 5 मध्ये 33 बनवायच्या आहेत. नेक्स्ट बॉल अगेन तयार. गोलंदाजी मार्कवरती असताना आठवडे पाहू शकाल की ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे ना, की खऱ्या अर्थानं पॉसिबल करून दाखवायला मैदानाच्या आतमध्ये. जीवनात अशक्य काहीच नाहीये, मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण माझ्या महाराजांनी पहिल्यांदा मात्र स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली. एक नाही तर खऱ्यांदा पाहू शकाल की 7 बाले किल्ले पर्यंत पराभूत झाले. पुणे शहरामध्ये नाराज झाले स्वतःवरती, थोडासा वेळ जाऊ दिला. पण त्यानंतर अखंड लढा करून आपल्या सैन्याला घेतलं आणि 365 किल्ले आपल्या नावावरती केले. हा इतिहास माझ्या महाराजाचा. ज्या मातीमध्ये जन्मलाय ना ते माझा महाराष्ट्र आहे. ज्या कर्तृत्वाने मला दिलंय ना ते माझा महाराष्ट्र आहे. या मातीशी खूप आपल्या निगडीत संबंध आहेत मित्रांनो, हे विसरू नका. चांगला बॉल इथे मोठा सो खेळायचा होता. गोलंदाजी माग पाहायला मिळते, अप्रतिम केली आहे. मॅच वर पुनश्च एकदा टीम सोनटेकेकरांचा बोलबाल आपण पाहतोय. थोडं म्हणतो ना ज्या पद्धतीने भिवंडी क्रिकेट हे अग्रेसिव्ह बनलं, मग खूप सारे स्पर्धा पाहायला मिळाल्या. मध्ये भिवंडीकरांचं क्रिकेट सातत्याने पाहिलं. अशा पद्धतीने पाहू शकाल. नंतर यानंतर होणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय आदरणीय निलेश जाधव साहेब, माजी सरपंच ओहली हे गावचं व्यक्तिमत्व स्पर्धेला व्हिजिट देत असताना आपलं देखील स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर यतीश म्हात्रे आणि विनोद म्हात्रे यांचं देखील स्पर्धेमध्ये आगमन झालंय. यतीश म्हात्रे माजी सरपंच ओहली यांचं देखील स्पर्धेमध्ये कवाड नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. मैच दिशेनं अंतिम बॉल बाकी आहे. 1 बॉल and 26 रन ऑन कार्ड. विजय करता स्विच इट रिवर्स पॅटर्न करायचा होता. लगा तो आबाद रही तो बर्बाद होने वाली गेंद आणि थे मात्र जिंकली आहे टीम. पाहायला मिळते नक्कीच